आप देख रहे हैं प्रवासी संदेश। संदेश दहिसर वेस्ट में एक नदी है जो कि नेशनल पार्क से बहते हुए खाड़ी की तरफ जाती है। अगर आप देखेंगे बारिश के समय में यहाँ जब बारिश ज़्यादा होती है तो ऐसे समय में नदी ओवरफ्लो हो जाता है, जिसके चलते यहाँ के रहवासियों के घरों में पानी घुस जाता है, जिसकी वजह से यहाँ वालों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है। आज उसी के लिए इस नदी की शोभीकरण के लिए और डीप में करने के लिए यहाँ पे महाराष्ट्र के मंत्री, पर्यावरण मंत्री व पर्यटक पालक मंत्री श्री आदित्य ठाकरे आए हुए हैं भूमि पूजन करने के लिए। आए देखते क्या कहना है उनका। सांगा कारण का प्रकल्पावरती सुरुवातीला टीका पण झाली होती। सगळं आले आज दहिसर नदीचं आपण बघतो रिज्युविनेशन प्रोजेक्टची सुरुवात होत आहे। गेले कित्येक वर्ष ह्याचा आमचा प्रयत्न होता, थोडा अभ्यास ह्याच्यावर चाललेला। आज त्याचा आम्ही शुभारंभ केलेला आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईत मिठी नदी असेल, दहिसर असेल, ओशिवार असेल, पोयसर असेल, ह्या नद्या आपण पुनर्जीवित करणं, स्वच्छ करणं हे मला वाटतं महत्त्वाचं काम हाती घेतलेलं आहे। मिठीचं काम सुरू आहे, दहिसरचं सुरू झालेलं आहे, पुढच्या दोन नदीचं लवकरच सुरू होईल। मुख्य गोष्ट हीच आहे की ह्या नदीच्या प्रवाहामुळे आणि जे आपण बघतो खूप वेळा पावसाळ्यात हे ओसंड बाहेर वाहत असतात, खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, स्वच्छता इथे पाळणं हे खूप गरजेचं आहे। STPचा प्लांट असेल, ट्रॅश बॉम्ब बाहेर असतील, ते सगळं आपण ह्याच्यात आता करत आहोत। मुंबईत असेच प्रश्न शिल्लक राहतो आहे। नद्यांचं जर रिज्युव्हिनेशन अपेक्षित असेल तर कॉन्क्रिटायझेशन हटायला हवं, तर त्याबद्दल नाही, याच्यात कॉन्क्रिटायझेशन आपण कुठच्या हेतूने बघता हे आपण बघत असाल काही काही ठिकाणी जिथे वस्ती असेल तिथे रिटेन्शन वॉल्स आपल्याला करायला लागतात, नाहीतर जी वस्ती असते ती भूस्खलन होऊन त्याच्यात पडू शकते। तर ती जिथे जिथे धोका वाटतो आपल्याला तिथे आपण रिटेन्शन वॉल्स करतोय। पण माझा हाच प्रयत्न आहे की कमीत कमी रिटेन्शन वॉल्स हव्या आणि जेवढं अब्झॉर्प्शन स्पेस वाढेल, जसं आता ह्या नदीचं साधारण 13 किलोमीटरचं जी लांबी आहे त्याच्यातून साधारण 8 किलोमीटर ही जंगलात आहे, तिथे आपल्याला रिटेन्शन वॉल्सची गरज नसते। पण आता इथे जर आपण बघितलं तर बाजूला रस्ता आहे, वस्ती आहे, तिथे काही काही ठिकाणी आपल्याला रिटेन्शन वॉल्स बनवायला लागतात, तिथे आपल्याला गरज असते। पात्रांमध्ये पण देखील जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, काही पात्रांमध्ये नाहीये, तो अभ्यास मी केलेला आहे आधी पण, कारण मिठी नदीच्या वेळी पण तो विषय आलेला। काय असतं, रिटेन्शन वॉल जेव्हा बांधली जाते तेव्हा नुसतं उभी नाही, त्याला खालती एक बेस द्यायला लागतो, तर तो बेस आपण देत असतो। नाही तर पात्राचं नदी कॉन्क्रिटीकरण काही उपयोग नसतो। आपण जेवढं खोलीकरण करू शकतो तेवढा प्रयत्न खोलीकरण करण्याचा, तसंच रुंदीकरण करण्याचा। आपण मिठीचा मला खरं तर प्रेझेंटेशन आपल्याला देखील द्यायचं आहे, कारण काही आम्ही बघत आहोत 2007 ते 17मध्ये आणि आता गेल्या 3 वर्षामध्ये रुंदीकरण जिथे जिथे झालेलं तिथे फ्लडिंगचा विषय मिटलेला आहे। आदित्यजी, मुंबईत सगळीकडेच महत्त्वपूर्ण प्रकल्प चालू आहेत। कोस्टल रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका अशी गंभीर आरोप केलेला आहे की कोस्टल रोडमध्ये घोटाळा झाला आहे, अवैधरित्या बिलं काढलेली। मी सकाळी पण बोललो आपल्याच काही चॅनल्सच्या माध्यमातून की एक गोष्ट अशी आहे की पुढचे काही दिवस निवडणुकीपर्यंत विरोधक हे सतत टीका करत आलेत, ती वाढेल। मला वाटतं आम्ही लोकांना उत्तरं देत आहोत, लोक बघत आहेत, जनता बघत आहे, लोकांचा विश्वास ठामपणे मुंबईचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीवर आहे। कामं आपण बघताय सगळीकडे होत आहेत, कोविडच्या काळात असतील, कोविडच्या आजूबाजूला पण असतील, आणि ही कामं होत असताना विरोधकांचं काम करावं, आम्ही कामं करत राहू। लोक त्याच्यात 3 गोष्टी मी मुख्यतः मागितलेल्या आहेत किंवा विनंती केलेली आहे। एक म्हणजे वयवर्ष 14 किंवा 15पर्यंत मिनिमम एज कमी करावं। 18 वर्षापर्यंतचा आपलं आता वॅक्सिनेशन प्रोग्राम आहे, 15 केलं तर 10वी, 11वी, 12वी ह्यातल्या मुलींना आपण वॅक्सिनेशन देऊ शकू। शाळा कॉलेजेस उघडलेले आहेत, आपण पुढच्या काही दिवसांमध्ये प्रायमरी स्कूल्स पण उघडत आहोत। ह्याच्यात आपलं जो नवीन व्हेरियंट असतील, मग आता ओमायक्रॉन असेल किंवा इतर काही येतील, त्याच्यात आपण ह्या मुलींना प्रोटेक्शन देऊ शकू, विद्यार्थ्यांना एक चांगलं शील्ड देऊ शकू। दुसरी गोष्ट म्हणजे आपण आत्ता बघतोय की जगभरात बूस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसवर चर्चा चालू आहे। त्याच्यात ज्या फ्रंटलाईन वर्कर्सनी किंवा हेल्थकेअर वर्कर्सनी, मग नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, पोलीस असेल, ज्यांनी 2 डोसेस आपले जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या आसपास घेतले, त्याला आता साधारण 6 ते 7 महिने होऊन गेलेले आहेत। ज्यांना वाटतंय की योग्य आहे तिसरा डोस घेणं, त्यांना तुम्ही मुभा द्या की तिसरा डोस तुम्ही घेऊ शकता फ्रंटलाईन आणि हेल्थकेअर वर्कर्ससाठी। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मुंबईकर म्हणून BMCने जे काम केलेलं आपण बघत असाल, पहिला डोस 100% प्रत्येक मुंबईकरांनी घेतलेला आहे। दुसरा डोस आज मी बघत होतो 73 ते 75% लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। तसंच जर डोसची जी गॅप आहे ती 12वरून 4 आठवडे केली, जे आपण बाहेर जाणारे विद्यार्थी असतील किंवा बाहेर काम जाणारे लोक असतील त्यांना केलेली आहे, तर त्या 4 आठवड्यांच्या गॅपमध्ये जी काही लोक येतात त्यांना आपण 15 ते 20 जानेवारीच्या आसपास 2022 पूर्णपणे आपण लसीकरण त्यांचं करू शकतो। म्हणजे पूर्ण मुंबई 100% ही
वॅक्सिनेटेड असेल. ह्याच्यातून नवीन नवीन व्हेरियंट्स येत असतात, नवीन नवीन चॅलेंजेस आहेत. मुंबईत लोकसंख्या आहे, डेन्सिटी आहे, तर हे सगळ्या गोष्टी बघून जर 100% मुंबई वॅक्सिनेट झाली लवकरात लवकर तर अपनी मुंबई महाराष्ट्र देश सुरक्षित रहे. जी बिल्कुल, ये मुझे बहुत खुशी हो रही है कि मुंबई में पहली बार नदी का रिजुवेनेशन प्रोजेक्ट की शुरुआत हो गई है और वो भी हमारे दहीसर में हुई है. और मुझे लगता है कि दहीसर नदी जो हर एक दहीसरकर का ख्वाब था कि किस तरह से होनी चाहिए, बहुत सुंदर होनी चाहिए, जो अपनी साबरमती नदी है उसके जैसे होने चाहिए, हर दहीसरकर को अभिमान लगे ऐसे दहीसर नदी होनी चाहिए. और उसकी शुरुआत आज माननीय आदित्य जी ठाकरे अपने पर्यावरण और पर्यटन मंत्री इनके हाथ से हुई है. हमें बहुत बहुत खुशी है. मैम, आज मनीषा ताई चौधरी ने भी सुबह में भूमि पूजन किया है और उन्होंने बोला है कि बस शिवसेना श्रेय लेने की काम करता है. देखिए, कैसे जैसे इलेक्शन नज़दीक आते हैं वैसे ऐसी चीज़ें होती रहेगी. मुझे लगता है कि लोगों को पता है कौन काम कर रहा है और कैसे तरीके से काम कर रहा है. तो ये चीज़ें राजनीति है और राजनीति करने में बीजेपी बहुत माहिर है, तो हम उनको शुभेच्छा ज़रूर देंगे. प्रवासी संदेश को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं.